हा तलाव माहीत आहे का तुम्हाला? कोणता बी नाही माहीत असेल तर चला मी ब्लॉगमध्ये सांगतो. मग मी पटकन तयार वयार होऊन गेलो कार्तिकच्या घरी आणि मग सुमितला बी घेतलं होतं. मग आम्हाला थोडंसं जायचं होतं कॉलेजमध्ये. मग आम्ही पोचून गेलो कॉलेज पोचून तर तुम्हाला माहीतच पडलं असेल मी कोणत्या कॉलेज आलो. तर मग नाही का थोडा वेळ थांबा लागला मावशी यासाठी. मग आम्ही नाही का पुरं कॉलेज घुमलो. मग आम्ही येऊन जातो लॅबमध्ये नाही का पोरांनी बनवलेले अलग अलग एक्सपेरिमेंट होते. याच्यातून साला हा जुतावाला काय एक्सपेरिमेंट होता मला तर काय समजलं नाही. म्हणलं जाऊ दे. मग नाही का समोर गेलो ना, हा नाही का स्मार्ट स्ट्रिंगवाला एक्सपेरिमेंट आम्ही बी पहिले बनवला होता 8वी 9वीत नाही का. मग आम्ही इथून निघून जातो दुसऱ्या लॅबकडे. मग इकडून निघता आम्हाला वर्कशॉपवाला मोठी रूम पण दिसते आणि इकडे कॅन्टीन होतं. कॅन्टीन जाता मग आम्ही दुसऱ्या लॅबमध्ये आलो आणि इथे मोठ्या मशीना वगैरे होत्या. मग नाही का इथून निघालो कॉलेज वगैरे पूर्ण बघून. आणि मग रस्त्याने जाता आम्हाला दिसला सक्करदरा तलाव. हा तलाव होता तो. मग आम्ही सुमितच्या घरी येऊन गेलो. सुमितच्या घरी येऊन मस्त थंड पाणी वगैरे पिलं आणि मग मी येऊन जातो घरी. आणि घरी येता तर मला वाजले होते 4:45. आणि मग नाही का घरी आल्याबरोबरच पाऊस वगैरे चालू झाला होता.